महाराष्ट्रातील पूरस्थितीवर अमित शहा यांचा मुख्यमंत्री फडणवीसांसोबत संवाद. पूरस्थितीचा गृहमंत्री अमित शहांनी घेतला आढावा. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागात पाणी. अमरधामकडे जाणारा मार्ग बंद. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्याने भिडे पूल पाण्याखाली. रायगडच्या कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लर नदीला पूर. शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्याने पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. मुंबईतील जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. गेल्या 24 तासात 12.44% पाणी वाढलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36%वर. साताऱ्यात विजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगावमध्ये दुर्दैवी घटना घडली. भांडूपच्या कोकण नगरमध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात. एका पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक. मुंबईकरांनी मृत्यूच्या दाढेतून व्यक्तीला वाचवलं. बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज. मुंबईतील मड किनाऱ्याजवळ संशयित जहाज आढळल्याने खळबळ. काही दिवसांपूर्वीच मनोरी किनाऱ्यावर आढळलं होतं जहाज. भारतीय तटरक्षक दलाकडून तपास सुरू. नागपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लूटमार. कार अडवून शासकीय कर्मचाऱ्यांचे 4 तोळे सोनं आणि पैसे लुटले. नागपूरच्या फुकेश्वर शिवारातील धक्कादायक प्रकार. आरोपींचा शोध सुरू.